आणखी एक महत्त्वाची बातमी, टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला नाशिक कोर्टामध्ये हजर करण्यात आला आहे। निदा खानला संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवकाच्या घरामधून अटक करण्यात आली। अटक केल्यानंतर निदा खानला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। टीसीएस प्रकरणामधील आरोपी निदा खान हिचा शोध गेल्या काही दिवसांपासून पोलीस घेत होते। अखेर छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमच्या नगरसेवकाच्या घरातून तिला अटक करण्यात आली आणि आता तिला कोर्टामध्ये हजर करण्यात येत आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकर यांच्याकडे। चंदन, निदा खानला नाशिक कोर्टामध्ये आणण्यात आले। निखिला, आत्ताच निदा खान हिला नाशिक कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। नाशिक पोलीस या ठिकाणी निदा खानला घेऊन नाशिक रोड न्यायालय जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर 42 दिवसांपासून निदा खान ही फरार होती। नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये महिलांच्या अत्याचार आणि त्यासोबतच धार्मिक धर्मांतराच्या सगळ्या विषयावर आत्तापर्यंत जवळपास 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। निदा खान या संपूर्ण प्रकरणातली प्रमुख आरोपी होती। मात्र पहिल्या दिवसांपासून ती या ठिकाणी फरार होती। जवळपास 42 दिवस तिने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ती या ठिकाणी फरार होती। मात्र काल आपण बघितलं की छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतलं। त्यानंतर रात्री उशिरा तिला नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। नाशिक पोलिसांनी तिची संपूर्ण मेडिकल चाचणी तपासणी केल्यानंतर आता तिला या ठिकाणी नाशिक रोड न्यायालयात हजर केलं जात आहे। सरकारी वकिलांकडून या ठिकाणी निदा खानची पोलीस कोठडी जी आहे ती मागितली जाईल। या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढची जी चौकशी आहे त्या पुढच्या चौकशीसाठी आणि एकूणच सगळ्या तपासणीसाठी निदा खानची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी मागितली जाईल। दरम्यान या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये निदा खानला ठेवण्यात आलं होतं, कारण त्या ठिकाणी पोलीस कोठडी आहे आणि त्याच ठिकाणून तिला आता नाशिक रोड न्यायालयात आणण्यात आलेला आहे। या ठिकाणी जी सुनावणी होईल त्या सुनावणी दरम्यान आतापर्यंत निदा खानवर जे काही आरोप लावण्यात आलेले आहेत त्या आरोपांच्या संदर्भात सरकारी वकिलांकडून बाजू मांडली जाईल। त्यासोबतच तिची जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारी वकिलांकडून केला जाईल। आपण बघितलं की यापूर्वी देखील निदा खानचे जे वकील होते राहुल कासलीवाल त्यांनी सातत्याने कोर्टात मागणी केली होती की तिला अटकपूर्व जामीन मिळावा आणि त्यासाठीचं जे रिझन देण्यात आलं होतं ते असं देण्यात आलं होतं की ती गरोदर आहे। मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे आणि आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे न्यायालय आता पुढे नेमकं काय म्हणतंय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निखिल, नक्कीच धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल। तर पुन्हा एकदा या बातमीसाठी आपण येणार आहोत।